अखिल जगत स्वामी साब सदा शिव वल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। म्हाळसा आजच्या आख्यानासाठी उत्सुक दिसतायत. हो, कारण माझे मूळ स्वरूप काय आहे, गतजन्मात मी कोण होते, या साऱ्याशी माझा काय संबंध आहे हे या कथानकाशी जोडलेलं असणार किंवा काहीतरी साधर्म्य असणार. आणि गंगा, देवी गंगा यांच्याबद्दल ऐकलं की असं वाटतं की माझे आणि त्यांचे काहीतरी ऋणानुबंध आहेत. असं उगाचच माझ्या मनात येतं. एक मन भावुक होतं पण दुसरं मन नाही म्हणतं. कदाचित तुमच्या भावुक होण्याचं उत्तर देखील या आख्यानातच मिळणार असेल अशी मी आशा करते बंधू. प्रधानजी, गडावरील राज्यकारभाराची कार्य पूर्ण झाली आहेत ना? होय देवा, आपण चर्चा केल्यानुसार सारं नियोजन झालं आहे. आख्यानामुळे कामकाज थांबलंय असं व्हायला नको. नाही देवा, तसं होणार नाही. आपण निश्चिंत असा. आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती एकाच गोष्टीची, ते म्हणजे आख्यान. चलावे. सदानंदाचा एकट 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 सदानंदाचा एकट 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 सदानंदाचा एकट 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 सदानंदाचा एकट 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 इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण खूप दिवसांनी एकत्र आलो आहोत. शिवलीलेतल्या एका सुंदर कथेचा आज श्रवण होणार आहे. ही कथा काय आहे, या कथेचं महत्व काय आहे
हे नारद मुनी सांगतील. मी त्यांना राज्यसभेत येण्याचं आमंत्रण देतो. नारायण नारायण. देवी सुरेश्वरी भगवती गंगे, त्रिभुवन तारिणी तरण तरंगे, शंकर मौली विहारिणी विमले, मम मतिरास्ता तव पद कमले. नारायण नारायण. आज या शिवलीलेतल्या अत्यंत सुंदर अशा गंगा मातेच्या कथेकडे आपण येणार आहोत. श्री गंगा माता, जिला प्रत्यक्ष श्री महादेवांनी असा आशीर्वाद दिला होता की तिच्या स्पर्शाने जीवांची सर्व पाप नष्ट होती. ही गंगा माता श्री महादेव आणि श्री पार्वती देवी यांच्या आयुष्यात आली कशी, ती आल्यानंतर काय घडले, हे मी आज सविस्तरपणे सांगणार आहे. मुनिवर, या मागचे प्रयोजन तुम्हाला सांगितले असेल, ते मला आख्याना आधी कळावे अशी माझी इच्छा आहे. नारायण नारायण. देवा, आपणच याविषयी सांगितले तर. ह्या आख्यानात ही कथा निवडण्याचे एक विशेष कारण आहे. या संदर्भात मी श्री विष्णूंशी अर्थात प्रधानजींशी माझं बोलणं झालं आहे. तेव्हा प्रधानजी, आपणच सांगावे. श्री महादेव आणि श्री पार्वती देवी यांच्या आयुष्यात गंगा आली. गंगेला श्री महादेवांशी विवाह करायचा होता, पण ते शक्य झालं नाही. पण परमनियतीने गंगेला उभयतांच्या आयुष्यात आणलं. मात्र श्री पार्वती देवींना ते आवडलं नाही. त्या दोघींमध्ये वाद झाले. त्याची परिणिती एका शापात झाली. श्री पार्वती देवींनी गंगेला शाप दिला. पण त्या जन्मात पार्वती देवी श्री महादेवांच्या अर्धांगिनी होत्या. मग दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला त्यांच्या आयुष्यात येण्याचा अधिकार का असावा? अगदी योग्य आहे, परंतु हेच जाणून घेण्याची संधी आहे आज. श्री पार्वती देवींनी गंगेला कसं स्वीकारलं हे महत्वाचं ठरतं, आणि हे आपल्याला सांगण्यासाठी हे आख्यान आहे. मला कळाले. कृपया आपण आसन ग्रहण करावे. याचा अर्थ भविष्यात मी बानूचा स्वीकार करावा असा प्रयत्न आहे. पण ते कदापि शक्य होणार नाही. याच्या मागचे प्रयोजन जर हे असेल तर मला आख्यानाची आवश्यकता वाटत नाही. मी इथे नसलेलंच योग्य ठरेल. थांब हासा. तुला काय वाटतं? केवळ हाच प्रश्न नाही, तर त्यात तुला स्वतःला शोधायचे आहे. आणि जरी तू इथे थांबली नाहीस तरी आख्यान थांबणार नाही. हे आख्यान सुरूच राहील. म्या एक बोलू का जी? म्या हात आहे म्हणून तुम्ही हातनं जाणार असाल तर जाऊ नका जी. पाहिजे तर म्या जाते, पर हे आख्यान सुरू राहू द्या जी. सगळ्यांसमोर सहानुभूती मिळवणं तुला चांगलंच जमतं.
कुठेही जाऊ नकोस, गडावरच थांब. राजवाड्यात तुला वाट करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे हा. माते, या आख्यानात अशी परिस्थिती आली तर मी मध्यस्थी करणार असे ठरले होते. मी सांगतो की तू पुन्हा आसन ग्रहण करावेस. ते तुझ्यासाठी लाभदायकच ठरेल. कशावरून? माझ्या शब्दावर विश्वास ठेव. देवी, बंधू म्हणून सांगतो, आपण आसनस्थ व्हावे. सदानंद 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 सदानंद. आज या आख्यानाच्या प्रारंभी मी श्री महागणपती यांना आवाहन करतो. हे कार्य निर्विघ्नपणे पार पडावे अशी विनंती करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. माझी माता श्री सरस्वती देवी आणि माझे पिता श्री ब्रह्मदेव यांचे आशीर्वाद घेऊन मी आजच्या या आख्यानाला प्रारंभ करतो. माझे आराध्य श्री विष्णुदेव आणि श्री महालक्ष्मी देवी यांना मी नमन करतो. श्री खंडेराय आणि श्री म्हाळसा देवी यांना मी नमस्कार करून घडून गेलेला काळ उभा करण्याचा प्रयत्न करतो. गीता गंगा च गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्या मुक्तकेशिनी अर्थमात्रा चिदानंदा भवगधी भवनाशिनी वेदत्रयी परानंदा तत्वार्थ ज्ञानमंजरी इत्येतानि जपेन् नित्यं नरो निश्चल मानसः ज्ञानसिद्धिं लभेत् शीघ्रं तथान्ते परमं पदम्. गंगा मातेचा भागीरथी या नावाने उल्लेख होतो. भगीरथ या शिवभक्तामुळे तिला हे नाव देण्यात आले. भगीरथ, भगीरथ हे नाव परिचयाचे वाटते, पण हे कोण होते? प्रत्यक्ष श्रीरामांचा वंश, म्हणजेच अर्थात सूर्यवंशातला तो एक राजा. प्रत्यक्ष श्रीराम म्हणजेच अर्थात श्री विष्णूंनी ज्या कुळात जन्म घेतला त्या कुळाचे वर्णन मी काय करणार. सत्य आणि धर्म यांचं अखंड पालन हे या कुळाचं वैशिष्ट्य. परंतु या सूर्यवंशात एक महापाप घडले आणि हे पाप आले भगीरथाच्या माथी. मी हे सिंहासन आणि हे पूर्ण राज्य आता तुमच्या स्वाधीन करून चाललो आहे. माझ्या पूर्वजांना मोक्ष मिळालेला नाही, त्यांना मुक्ती मिळालेली नाही. ते मला सांगतायत की त्यांना मुक्ती मिळावी म्हणून मी प्रयत्न करायला हवे. पितरांना मुक्ती मिळावी म्हणून मला कठोर साधना करावी लागेल. त्यासाठी वनात तप करावे लागेल. देवांनाही प्रसन्न करून घ्यावे लागेल. मला माझे कर्तव्य पार पाडलेच पाहिजे. पण राजन, आपण परत कधी याल ते मला सांगता येणार नाही, कारण आता या क्षणी असा कोणताही उपाय मला ठाऊक नाही.
ज्याने माझ्या पूर्वजांना मुक्ती मिळेल. तपसाधनेतूनच मला मार्ग सापडेल. मी तुम्हावर खूप मोठे दायित्व सोपवून चाललो आहे. आपण प्रजेची काळजी घ्यावी. राजा भगीरथ उंची वस्त्र आणि आभूषण यांचा त्याग करून वनाकडे निघाला. कारण एकच होतं आणि ते म्हणजे त्याच्या वंशातल्या अतृप्त आत्म्यांना मुक्ती मिळवून देणं. पण आत्म्यांना मुक्ती देणं हे भगीरथाला एवढं महत्वाचं का वाटलं? ते सर्व अतृप्त आत्मे त्याच्या सर्व कार्यात अडथळे आणत होते. तेव्हा त्यांना मुक्ती मिळावी हे त्याचे आद्य कर्तव्य तो समजत होता. मनुष्य मृत पावला की त्याच्या कर्मानुसार पृथ्वीच्या कडेला असलेले एक विशिष्ट लोक त्याला प्राप्त होते. त्याच्या पूर्वजांना पिशाच योनी प्राप्त झाली आणि ते भटकत राहिले. ते त्याला त्रास देत होते. आम्हाला वाचव असा आक्रोश करत होते. नारायण नारायण. स्वाभाविकच होत. धर्माचरणी भगीरथ कठोर तप करू लागला. भगीरथ ध्यानमग्न होते त्यावेळी कैलासात नेमके काय घडत होते? हे बाग तुझ्या ध्यानात काय येतंय का? नाही र. हे समजा ऐकायला लागल्यावर मला कस तरी वाटायला लागलं. मग विचार की महाराजासनी. नग आत्ता नग. गबासा की वाईच. तुम्ही बी गप्प बसा. मलाही देवांना एक प्रश्न विचारायचा आहे. भगीरथ ध्यानमग्न होते त्यावेळी कैलासात नेमके काय घडत होते? कैलासातील ती रात्र मला अजूनही आठवत आहे. ब्राह्म मुहूर्ताच्या आधीची ती वेळ होती. मी कैलासात उभा होतो आणि आकाशातल्या हिमशिखरांकडे पाहत होतो. त्यावेळी पार्वती निद्रेत होती. हे प्रभू, मला आपल्याशी विवाह करायचा आहे. आपण माझा स्वीकार करावा. पार्वती, तू अस्वस्थ का दिसत आहेस? स्वामी, मला आता एक स्वप्न पडले. त्या
त्यामध्ये एक तरुणी तुमच्याशी विवाह करायचा आहे असे म्हणत होती. मला हे स्वप्न का पडले असावे, याचा काय अर्थ आहे? पार्वती, ते केवळ एक स्वप्न नव्हतं, तर तो एक संकेत होता. संकेत म्हणजे भविष्यात घडणाऱ्या घटनेची चाहूल? होय पार्वती, आपल्या आयुष्यात एका स्त्रीचं येणं हे अपरिहार्य आहे.